अरुंधती कुंभारीकर भाले वक्त्रोत्तेजक सभा आयोजित शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वसंत व्याख्यानमालेच्या 150व्या ज्ञानसत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. जीवनातले क्षण थांबत नाहीत, पण काही क्षण असे असतात की जे काळाच्या पुढे जातात आणि आठवणीत घर करून राहतात. आजचा हा क्षण असाच. वसंत व्याख्यानमाला 2025. आज आपल्याला गर्व वाटतोय की ही व्याख्यानमाला विचारांच्या हळूवार धाग्यांनी विणलेली एक परंपरा आपल्या सर्वांच्या साक्षीने शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करते, जिथे विचार हे फक्त उच्चारले जात नाहीत तर रुजवले जातात, जिथे शब्द हे फक्त बोलले जात नाहीत तर ते जीवाला भिडतात. अशी ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही परंपरा सुरू झाली होती जेव्हा देश स्वातंत्र्याच्या स्वप्नांनी धगधगत होता. प्रबोधनात्मक दृष्टिकोनातून ही व्याख्यानमाला जन्माला आली. तिचा जन्म न्यायमूर्ती रानडे यांच्या हस्ते झाला. त्या काळी लोकांना फक्त ज्ञान नव्हे तर आत्मभान, आत्मभरोसा देण्याची ही एक मोठी चळवळ होती. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांसारख्या असंख्य विभूतींनी ह्या मंचावरून समाजाला नवी दिशा दिली. असा हा ज्ञानयज्ञ काही काळानंतर टिळक स्मारक मंदिर म्हणजे या परिसरात स्थिरावला. आज आपण त्यांच्या विचारांना उजाळा देत नव्या पिढीकडे ही मशाल सोपवत आहोत. आजच्या आपले प्रमुख पाहुणे आणि आजच्या आपल्या वक्त्या डॉक्टर वर्षा तोडमल मॅम यांचा सत्कार करून मी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहे. आज आपण ज्या वक्त्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी आतुर झालो आहोत, अशा वक्त्या शब्दांचंच नव्हे तर विचारांचंही संवेदनशील भान ठेवतात, ज्यांच्या बोलण्यात अभ्यास आहे, अनुभव आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकीचा स्पर्श आहे. अशा डॉक्टर वर्षा तोडमल मॅम. वर्षा तोडमल मॅम एक शिक्षिका आहेत, त्या एक विचारवंत आहेत, त्या एक कवीसुद्धा आहेत, त्या एक संवेदनशील संशोधिकासुद्धा आहेत. गेली 2 दशके त्या शिक्षण आणि संशोधन या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी संपादन केलेल्या आणि लिहिलेल्या पुस्तकातून स्त्री, संत आणि बाल साहित्याला एक नवी दिशा दिली आहे. राज्यस्तरापासून ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठापर्यंत त्यांनी आपल्या अभ्यासाचा ठसा उमटवला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शब्दांमध्ये सद्गुणांचा सुगंध आहे, जे सहज मनात झिरपतात. अशा ह्या डॉक्टर वर्षा तोडमल मॅम. आजच्या व्याख्यानाचा जो विषय आहे तो म्हणजे जो सध्याचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो आरोग्य, शरीराचे आणि मनाचे. शरीराच्या वेदना उपचाराने बऱ्याही होतात, पण मनांच्या वेदनासाठी कोणतं औषध असतं? आपलं मन जर नाजूक असेल तर ते सहज तुटतं आणि जर सशक्त असेल तर शरीरालाही बळ देतं. आज डॉक्टर तोडमल मॅम यांचा संवाद आपल्याला केवळ आरोग्यशास्त्राच्या अंगांनी नव्हे तर सहज शब्दात सांगितलेल्या अनुभवांच्या उबदार शिदोरीने समृद्ध करणार आहेत. मी वर्षा मॅम यांना विनंती करेल की त्यांनी व्याख्यानाची सुरुवात करावी. Unlock a world of opportunities with Japanese. Whether you're passionate about Japanese culture, looking to boost your career, or planning to travel, learning Japanese is your gateway to success. At Tilak Maharashtra Vidyapeeth, our certificate course in Japanese language offers a comprehensive and interactive learning experience designed for beginners and language enthusiasts alike. What you learn: reading and writing hiragana, katakana, and kanji. Basic conversational skills for everyday use. Japanese culture and etiquette. Business Japanese essentials. Preparation for JLPT, Japanese language proficiency test. Why choose us?
Experienced native and bilingual instructors. Interactive and immersive learning methods. Recognized certification for career and academic growth. Networking opportunities with Japanese companies and communities. Your journey into the Japanese language starts now. Enroll today in the certificate course in Japanese language at Tilak Maharashtra Vidyapith. Looking to turn your passion for photography into a career? Look no further than TMV School of Photography. At TMV, we blend tradition with innovation, offering a legacy of excellence spanning over 100+ years. TMV School of Photography has completely transformed the way I see the world through my lens. What I loved about this program is the supportive community of fellow photographers and instructors who inspired me to push the boundaries of my creativity. Graduating from a university with such a rich history isn't just about earning a degree. It's about joining a community of passionate artists and professionals. Join us at TMV School of Photography and unlock your full potential. Enroll today and embark on a journey of creativity, collaboration and success. TMV School of Photography, where your dreams become reality. Enroll now. वैचारिकदृष्ट्या सगळ्यांना समृद्ध करणारी ही वसंत व्याख्यानमाला 1871 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी त्याची सुरुवात केली आणि आज त्याचं हे 150वं सत्र सुरू होतं आहे. ही खरोखर खूप छान गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. माणसाला कशाची तरी आवड असावी, आवडीच्या गोष्टीसाठी थोडी सवड काढावी, आवडीची गोष्ट निवडीची गोष्ट सवडीनं आनंदाने करणं हे सुद्धा खूप आनंददायक असतं. तसंच ही व्याख्यानमालेसाठी मला निमंत्रित केलं गेलं ही माझ्यासाठी खूप आनंददायक गोष्ट. त्याचं कारण शाळू वयामध्ये या व्याख्यानमालांबद्दल खूप ऐकलेलं होतं. मग माहेरून नगरसारख्या ठिकाणावरून पुण्यात आल्यानंतर टिळक विद्यापीठ आणि टिळक कॉलेजला BEd करत असताना कॉलेज झालं की पहिलं या वसंत व्याख्यानमालेचं कुठलंही सत्र असो पण ते चुकवायचं नाही असा नेहमीचा निश्चय केलेला असायचा. आणि ह्या गोष्टीलाही आता 25-27 वर्ष होऊन गेली आणि त्याच व्यासपीठावरून आज मला तुमच्याशी संवाद साधता येतो याचा मला मनस्वी आनंद आहे. म्हणून सुरुवातीला असं म्हटलं की प्रत्येकाला एक आवड आणि निवड असते. आवडीची गोष्ट करण्यासाठी आपण सवड काढतो आणि कुणालाही काय आवडावं, कारण प्रत्येक चांगली गोष्ट माणसाला आवडतेच असं नाही आणि आवडणारी गोष्ट ही चांगली असतेच असंही नाही आहे. कुणालाही काय आवडावं म्हणजे कुणाला चहा आवडतो, कोणाला झोपायला आवडतं, काम करणाऱ्या माणसाला, नोकरी करणाऱ्या माणसाला रजा आवडते, मुलांना शाळेपेक्षा सुट्टी आवडते, कुणाला आवडतो, कुणाला नुसतं पडून राहायला आवडतं. कित्येकदा घरी केलेली भाजी, भाकरी, भात, वरण, त्यावरती थोडं तूप, लिंबू असं सगळी जी थाळी असते घरातली त्याची जी किंमत असते ती हॉटेलच्या थाळीला नसते. तरीसुद्धा हातामध्ये थाळी घेऊन हॉटेलच्या बाहेर उभं राहणंसुद्धा काही जणांच्या दृष्टिकोनातून आनंददायक असतं. अर्थात या सगळ्या आवडी निवडी तपासून पाहण्याच्या गोष्टी आजकाल झालेल्या आहेत आणि आपल्या निवडी या खरं तर आपल्या आवडी व्हायला पाहिजेत आणि मग आपल्याला त्याच्यातून सवड होत असते. पूर्वी मना वासना दुष्ट कामा नये रे असे मनाचे श्लोक म्हणणाऱ्यांना धनाचे श्लोकसुद्धा म्हणावेत अशी बुद्धी कधी होत नव्हती किंवा दासबोधाबरोबर द्रव्यबोध व्हावा असंही बाळबोध मनाला वाटत नव्हतं. ज्ञानेश्वरीबरोबर धनेश्वरीच्या ओव्यासुद्धा गाव्यात असंही पूर्वी वाटत नव्हतं किंवा संचय कल्लोळ नाटकाबरोबर संचय कल्लोळ व्हावा असंही वाटत नव्हतं. काळ बदलत गेला, माणसं बदलत गेली, परिस्थिती बदलत गेली आणि त्या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक गोष्टीकडे पाहायला हवं आहे. शरीर आजारी असतं का? तर शरीर आजारी असतं, शरीरालाही बरं खालीवर होत असतं, पण मनसुद्धा आजारी असतं की नाही? तर ते सुद्धा असतं. त्या मनाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायला हवं? साधी गोष्ट आहे, आपलं घर कसं असावं यासाठी आपण किती बारकाईनं विचार करत असतो. वास्तुविशारदाकडे जातो, त्याची एक ब्लूप्रिंट आपण काढून घेत असतो. आपली मालमत्ता आपण कसोशीनं तपासत असतो.
आपलं घर कसं असावं याचा विचार आपण बारीक सारीक जसा करतो तसा आपल्या प्रत्येक गोष्टीचा आपण विचार करत असतो. आपण आपल्या सगळ्या संपत्तीचे निर्माते आपणच असतो आणि उपभोक्तेसुद्धा आपणच असतो. पण आपल्या अस्मितेचा आपण तितक्या बारकाईने विचार केलेला असतो का? आपल्या शरीर नावाच्या घरात मन नावाचा जो पाहुणा आहे त्याची कधी विचारपूस आपण तितक्या आस्थेनं करत असतो का? तर त्याचं उत्तर या धावपळीच्या जगात नाही असंच येईल. मग या अतिशय मनाने क्षीण झालेल्या अवस्थेत जगण्यात खरंच काही आनंद नसतो. मग मनामध्ये चैतन्य कशामुळे निर्माण होणार असतं? तर युक्त आहार आहे, सूर्यनमस्कार आहेत, चांगला सहवास आहे, चांगल्या कलाकृतींचं वाचन आहे. या सगळ्या गोष्टींनी मन सतेज होतच असतं. पण याही पलीकडे आपण वेगळ्या पद्धतीनं मनाचा सुद्धा विचार करायला हवा आहे. जे चांगलं आहे त्याचा आपण मनानं स्वीकार केला पाहिजे. जे चांगलं नाही त्याचा मनाने अवहेर पण केला पाहिजे. अकारण ज्या गोष्टींचा ताण मनामध्ये निर्माण होतो ते आपल्याला टाळता आलं पाहिजे. अगदी उदाहरणच घ्यायचं झालं तर घरी आपल्या पाहुणे आले तर मग पाहुण्यांना लगेच कोणत्या हॉटेलमध्ये न्यायचं, कोणता सिनेमा दाखवायचा, कुठल्या नाटकाची तिकीटं काढायची, यामध्ये गुंतून पडण्यापेक्षा जे अचानक आलेले पाहुणे आहेत त्यांच्याबरोबर बसूयात, आनंदाने गप्पा मारूयात, असं जर मनाला समजावलं तर तो प्रसंगही छान निभावून नेता येतो. कित्येकदा घरामधली ज्येष्ठ मंडळी तुझं 10वीचं वर्ष आहे, तुझं 12वीचं वर्ष आहे म्हणून मुलांच्या मागे सतत तगादा लावतात. सकाळच्या साखर झोपेतून उठवून फरफटत नेऊन अभ्यासाला बसवतात. त्यापेक्षा थोडी त्यांचं कौतुक करावं, शाबासकी द्यावी, ती पण प्रसन्न होत राहतील. किंवा आज असंही जाणवतं की पती पत्नी हे नातं जे आहे, जो अलौकिक संबंध आहे, जो दीर्घकाळ टिकत असणारा, तो सुद्धा घटताना दिसतो. तरीसुद्धा जे काही पती पत्नींचं नातं आहे त्या काव्यमय जोडप्यांनी थोडं काव्यमय व्हावं आणि म्हणावं की आकाशामध्ये सूर्य प्रखरतेनं प्रकाश देत असतो, पण तरीसुद्धा तो प्रखर प्रकाश सहन होणार नाही म्हणून देवानं चांदणं निर्माण केलं. मी मुलांना प्रकाश देईल, तू चांदणं होऊन जा. त्यामुळे सुद्धा जगण्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहता येईल. ज्यामुळे आपल्या सत्ता, संपत्ती यासारख्या गोष्टींमुळं खरं तर मनाची शक्ती दुबळी होत असते. ते आपल्याला टाळता आलं पाहिजे. सदाचाराने काय होतं तर मन सामर्थ्यवान होतं. असत्यानं मनाची शक्ती दुबळी होत असते. सत्यानं मनाचं तेज वाढत असतं. ही सुविचार जे आहेत ते अनेकदा आपण ऐकत असतो, पण ते जेव्हा आपण आपल्या मनामध्ये रुजवू तेव्हा खऱ्या अर्थाने आपण कसं जगावं ते आपल्याला आपोआप आपसूक कळत असतं. म्हणून मनाकडे पाहताना किंवा आत्मावलोकन करताना, आपल्या ज्ञानेंद्रियांकडे, कर्मेंद्रियांकडे पाहताना आपल्याला असं जाणवेल की आपणच गलबलून गेल्यासारखं होईल. जर आपल्या कर्मेंद्रियांची आणि ज्ञानेंद्रियांची सगळी स्थिती जर पाहायची म्हटली तर आपल्याला गलबलून गेल्यासारखं होतं. त्याचं कारण काय? तर सदैव बुटात बंदिस्त असलेल्या पायांना मोकळी हवा हवी असते. खुर्चीमध्ये बसून लोंबकळत राहणाऱ्या पायांना पायघडी घालणं हे जमेनासं होत असतं. काळ पुढे सरकत असतो, गुडघे दुखत असतात, वय वाढत असतं, कंबर दुखत असते, सगळ्या दुखणाऱ्या गोष्टी बोलायला लागलेल्या असतात. पण याच्यामधून सुद्धा आपली काही ना काही धडपड चालू असते. मग बालपणात घेतलेले हिंदोळ्या आपल्याला आठवतात आणि मग वाढत्या वयामध्ये इंद्रियांची खिन्नता जी आहे ती आपल्याला नाराज करत असते. कित्येकदा असं होत असतं की बालपणी ज्या गोष्टी आठवतात त्या मोठेपणी डोळ्यापुढे किती मेंदूला त्रास दिला तरी समोर येत नाही. कारण ते एक मळभ जे असतं ते दाटून आलेलं असतं आणि पोरवयामधले जे काही आनंदाचे झरे असतात ते काही केल्या ते आनंदाचे झरे पुन्हा उगवत नाहीत. हे जे मनाचं गंजणं आणि झिजणं असतं ती प्रक्रिया चालूच असते. पण वय वाढतं तसं या गोष्टींपासून कशी सुरक्षितता मिळवायची त्याचं ज्ञान जर आधीपासून घेतलं तर मनाचं हे गंजणं आणि झिजणं यापासून आपल्याला दूर राहता येतं. तांबारलेल्या आणि पोच आलेल्या भांड्याला कलही करावी तशी मनाला सुद्धा चांगल्या गोष्टींनी कलही करता येते. आणि म्हणून शरीर जसं आजारी पडतं तसं मन आजारी पडतं, त्याची विचारपूस करावी लागते. हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा आपण जगण्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला लागत असतो. भय, राग, धैर्य, शांती या आपल्या मनातल्या सगळ्यात महत्त्वाच्या भावना असतात. माणसाला भीती वाटते, राग येतो,
त्याच्याकडे धैर्य, शांती ही क्वचित आज जाणवते. प्रत्येक गोष्टीच्या तो ताण घेत असतो. मग या भयाचं जे रूपांतर आहे ते आपल्याला धैर्यात करता आलं पाहिजे आणि रागाचं रूपांतर जे आहे ते आपल्याला शांतीमध्ये कसं करता येईल हे जेव्हा माणूस शिकेल तेव्हा अनेक गोष्टींपासून त्याची सुटका होणार असते. साधी गोष्ट पहा, माणसाला भीती वाटते तसं माणसाला रागही येत असतो, संपत्तीचा मोहही होत असतो, पण भयाचा जो परीघ असतो तो सीमित असतो, तो व्यक्तिपुरता असतो. धनाचा जो लोभ असतो त्याचा परीक्षा धन, द्रव्य, दारा असा तो वाढणाराही असतो, पण तोही आपल्याला सीमित करता येत असतो. सरपटणारा साप दिसला की आपण दचकतो, घाबरतो, भीती वाटते, हाय खातो, पण त्या सापाला ऐकू येत नसतं, दूरचं त्याला दिसत नसतं आणि तसा तो मुद्दाम डंख मारणाराही नसतो किंवा कुणाला तरी मुद्दाम सावा घ्यायचा हे त्याच्या प्रकृतीतही बसणारं नसतं. तरीसुद्धा साप डूक धरतो असं माणूस म्हणत राहतो, पण खरं तर माणूस डूक धरतो हा खरा तर प्रश्न असतो. राग हा माणसाला अगदी नाकावर येत असतो. कुणी आपला चार चौघात अपमान केला की आपल्याला पटकन राग येतो, कुणी आपली फसवणूक केली की आपल्याला आवडत नाही, पटकन त्याचा राग येत असतो. राग हा निरर्थक नाही, पण सकारण यावा तो थोडासा असावा, थोड्या वेळापुरता असावा आणि तो लगेच निघूनही जाणारा असावा. राग हा रक्तदाबासारखा असतो. रक्तदाब काही वेळा खाली वर हा होत असतो, पण प्रत्येक वेळी तो एकदम वर आणि एकदम खाली जाणं चांगलं नाही. तसंच रागाचं आहे, तो एकदम उसळी मारून येणं आणि तसाच धरून ठेवणं यालाही काहीच अर्थ नसतो. कारण भावनांचा रागाला जाळा नाही तर तो तुम्हाला जाळेल असं आपण म्हणत राहतो. त्याचं कारणच ते आहे की आपली शक्ती त्याच्यामध्ये प्रचंड वाया जात असते आणि म्हणून रागाचं रूपांतर हे धैर्यामध्ये करता येणं, भीतीचं रूपांतर शांतीमध्ये करता येणं आणि त्यासाठी त्या गोष्टींचं ज्ञान करून घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्याची सवय आपल्या शरीराला लावून घ्यावी लागते, मनाला लावून घ्यावी लागते, कारण सवयी या माणसांचा सांभाळ करत असतात आणि चांगल्या सवयी या माणसाला लावून घ्याव्या लागतात. मग चांगल्या सवयी म्हणजे कोणत्या सवयी? तर नित्यनेमाने निश्चयपूर्वक काहीतरी रोज करणं. निश्चय म्हणजे काय? तर मेंदूमध्ये जेव्हा एखादा चांगला निश्चय होतो तेव्हा मेंदूतला जो RNA आहे म्हणजे ज्याला आपण रायबोन्यूक्लिक ॲसिड असं म्हणतो ते प्रसरण पावत असतं. आज थॉट इज इम्प्रिंटेड ऑन माय माइंड असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हा विचार माझ्या मनावर ठसलेला आहे असं म्हणून जेव्हा आपण काही करायला लागतो, तो निश्चय टिकवतो, तेव्हा आपल्या शरीराला सुद्धा आणि मनाला सुद्धा त्या पद्धतीचं वळण लागत असतं. अनेक धनिक पैसे फेकून आपली कामं पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न करत असतात, पण आपली झोप दुसऱ्याने काढायची असते का? आपलं अन्न पचवण्यासाठी दुसऱ्या माणसांची नेमणूक करता येते का? आपलं सुख समाधान पॅरिसच्या पेठांमध्ये फिरून आपल्याला मिळणार असतं का? हे न समजण्याची उदारता कोणामध्ये नसते, ती सगळ्यांमध्ये असते. सगळ्यांना कळतं पण वळत नाही. कळणं आणि वळणं यांची जी युती असते ती तिथे व्हावी लागते आणि म्हणून अनेक धनिक हे महालात राहतात, पण महाल म्हणजे काय? महान हाल. मानसिकरित्या ते दुबळे झालेले असतात आणि म्हणून कळण्याची आणि वळण्याची युती आयुष्यामध्ये होणं हे खूप महत्त्वाचं असतं. खरं तर आपलं मन खूप चैतन्याचं एक छान रूप असतं, पण त्याची जी अवस्था असते ती आपण कशी केलेली असते? एखाद्या गहाळ गृहिणीचा जो संसार असतो त्याच्याप्रमाणे बऱ्याचदा होऊन गेलेली असते, पण तीच जर वेल आपल्या मनाची चांगल्या मांडवावरती आपल्याला नेता आली तर ती खूप छान बहरणारसुद्धा असते. त्यामुळे जगण्यातलं जे तत्त्वज्ञान आहे, जगणं हे तत्त्वतः आनंदमय आहे, पण त्याच्याकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघतो, लघु कोणाकडून विशाल कोणाकडे आपल्याला कसं जाता येईल याचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपलं मनसुद्धा सुंदर होणार असतं. म्हणून बऱ्याचदा मी असं म्हणत असते की चेहरा सुंदर करणारं एक पार्लर असतं, त्याला आपण ब्युटी पार्लर म्हणतो, पण आत्मा सुंदर करणारं एक पार्लर असतं आणि त्याचं नाव वाचनालय असतं. त्याच्यामध्ये जेव्हा आपण राहायला लागू तेव्हा जगण्याचा एक वेगळा आनंद आपल्या मनालाही होत असतो. मन आनंदी राहिलं की आपलं शरीरसुद्धा आनंदी होत असतं. पण बऱ्याच वेळा नको त्या गोष्टी
ज्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही अशा गोष्टी आपण मनामध्ये साठवून ठेवत असतो. विनाकारण आपल्या मनात त्या विचारांची भेंडोळी आपण ठेवत असतो. आणि मग कित्येकदा मला असं जाणवतं की काउन्सेलिंगला आल्यानंतर विचारलेल्या साध्या साध्या प्रश्नांचं उत्तरसुद्धा समोरच्या माणसांना देता येत नाही. एवढंच काय, वैद्यकीय तपासणीच्या वेळेस आपण जेव्हा डॉक्टरांकडे जातो तेव्हा डॉक्टर विचारतात की हा आजार तुम्हाला केव्हापासून झाला होता, पाठ, कंबर, मान याच्यापैकी नेमकं तुमचं कुठे दुखतं आहे, केव्हापासून हे सुरू झालेलं आहे. तर बऱ्याचदा आपण आकाशाकडे पाहून ते आठवत राहतो. पण या सगळ्या गोष्टी का घडतात? कारण नको त्या गोष्टी अनेक आपण मनामध्ये ठेवलेल्या असतात. म्हणजे नको आहे ते साठवण्यामध्ये आपण आपली शक्ती का बरे खर्च करायची? खरं तर असे प्रश्न सुदैवाने आपल्याला कोणी विचारणारं नसतं, पण काही प्रश्न हे आपणच आपल्याला विचारायला पाहिजेत असं बऱ्याचदा वाटत असतं. कोणत्या वयात आपल्याला काय झेपेल, काय सोसेल, काय खाणं अपायकारक आहे, दुसऱ्याकडे गेल्यावर तिसऱ्याच्या आग्रहाने तो आग्रह करतोय म्हणून चापून खाणं आणि नंतर आपलंच कडे काही दुखणं घेणं हे कितपत योग्य आहे. आणि म्हणून विचारांची समचित्तता ही खूप आवश्यक आहे. आणि त्या समचित्ततेकडे जायचं असेल तर काय काय करावं लागतं हाही एक महत्त्वाचा भाग आहे. एकूण भावनांचा जो अधिक वापर आपण करतो, भावनांचा क्षय, अधिकीचा वापर किंवा भावनांची मर्यादा याच्यामुळे आपण ताणाची परिस्थिती आपल्यामध्ये निर्माण करत असतो. मुळात प्रमाणबद्धतेचं जे सूत्र आहे ते जगण्याच्या प्रत्येक ठिकाणी आहे. मिठा वाचून अन्नाला चव नाही, अधिक मीठ झालं तरी अन्नाला चव नाही आहे. भरल्या पोटी आपण पाणी पितो, पण पाणी पिऊन पोट कोणी भरू शकत नाही. ह्या ज्या प्रमाणबद्धतेच्या गोष्टी आहेत किंवा भावनांशिवाय जगणं नाही, पण भावनांचं स्वारस्य आपण स्वीकारलं की आपल्या आयुष्यात अडचणी येतच असतात. म्हणजेच प्रमाणबद्धतेचं सूत्र जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे आणि ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून काय, कोणती गोष्ट, केव्हा, कधी, कोठे, काय करायचं ह्याचं जर सूत्र आपल्याला कळालं तर आयुष्य खूप निरामय आपल्याला जगता येऊ शकतं. आणि म्हणून जीवन त्या दृष्टीनं तत्वतः आनंदमय आहे. पण त्याचा आपण मघाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्या गोष्टींचा भावनांच्या आहारी जाऊन अनेक गोष्टी आपण त्रागा करून घेत असतो. तर याच्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी काय करता येईल? तर मुळात सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न जाता जाता अगदी सहज विचारते की आता संध्याकाळची वेळ आहे, आपल्याला गुलाबजाम आवडतो आणि समजा तुमच्यासमोर गुलाबजाम वाटीमध्ये ठेवला तर तो कुणाला बरं खावा वाटेल? पोटाला खावा वाटेल, जिभेला, की कशाला खावा वाटेल? पोटाला. अजून जिभेला, काहींना मनाला. बरं, काही जण म्हणतात पोटाला खावा वाटेल, काहींना वाटते जिभेला खावा वाटेल, काहींना मनाला वाटतोय. पण जे आता जिभेला आणि पोटाला म्हणतायत, समजा एखादी देहांतरित व्यक्ती इथे आहे, तिला खूप गुलाबजाम आवडतोय, मग ती गुलाबजामची वाटी आपण त्याच्यासमोर ठेवली तर तो देहांतरित व्यक्ती ते गुलाबजाम खाणार असतो का? नाही खाणार. कारण त्याच्यामध्ये असलेले जे काही मन आहे, चैतन्य आहे, आत्मा आहे, त्याला तुम्ही कोणतेही नाव द्या, ते त्या शरीरापासून वेगळं झालेलं आहे. आणि म्हणून इच्छा ही शरीराला नाही आहे तर ती मनाला आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. माझ्यासमोर तुम्ही 100-200 जण बसलेले आहात, पण मी असं म्हणणार नाही की तुम्ही सगळे मनाने इथे आहात. तुम्ही सगळे शरीराने इथे आहात आणि तुमचं मन इकडे तिकडे फिरतं आहे. कोणाला असं वाटतंय की चला संध्याकाळी आज कुठे जायचं आहे, कोण पाहुणे येणार आहेत, उद्या काय करायचं आहे, परदेशातल्या आपल्या मुलाशी बोलायचं आहे. तर तुम्ही इथे शरीराने आहात, पण शरीराबरोबर मन इथे असेलच असं नाही आहे. सांगायचा उद्देश माझा असा होता की शरीर आणि मन या दोन भिन्न गोष्टी आहेत. आणि मन स्वतःच्या सुखासाठी शरीराचा वापर माध्यम म्हणून करत असतो. म्हणून गुलाबजाम हा शरीराला किंवा पोटाला नको आहे, तो इच्छा खाण्याची कुणाला आहे तर ती मनाला आहे. मग मन काय म्हणतं की एका गुलाबजामच्या वाटीत माझं काही भरत नाही आहे, मला अजून खायचं आहे. मग दुसरी वाटी, मग तिसरी वाटी. मग काय होणार? मग पोट दुखायला लागणार. मग आपण उपचार कशावरती करणार? तर आपण तो पोटावर करणार. पण तो कशावरती करायला हवा? तर तो मनावरती करायला हवा. आणि म्हणून ॲड पीस ऑफ माइंड टू युअर डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन असं म्हटलं जातं. आपल्या मनाला जे काही एक वळण लागलं तर आपल्या भावनांना सुद्धा त्याच्यामुळे वळण लागू शकतं. भावनांचं नियमन त्याच्यामधून होत असतं. एक जाता जाता उदाहरण सांगते. काही नावाडी असतात आणि ते आग्र्याहून मथुरेला चाललेले असतात. मध्ये कोणती नदी लागते?
हां, म्हणजे जागे आहात सगळे. तो मध्ये यमुना नदी लागते आणि मग हे आग्र्याहून मथुरेला निघतात. हे 100 नावाडी ते नावेमध्ये बसतात, रात्रभर नाव वल्हवतात आणि मग ते म्हणतात छान चंद्राचं चांदणं पडलेलं आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे. त्या चंद्रप्रकाशामध्ये त्यांची नाव छान पुढे जाते असं ते म्हणतात आणि रात्रभर नाव वल्हवतात. सकाळी जेव्हा थोडंसं उजाडतं, सूर्यकिरण डोकवायला लागतात, तेव्हा ते किनाऱ्यावरच्या माणसाला असं विचारतात की हे सद्गृहस्थ आला का हा मथुरेचा किनारा? तर तो इकडे तिकडे पाहतो आणि म्हणतो की तुम्ही अजून आग्र्याच्याच किनाऱ्यावर आहे. मग ही 100 तरुण असे म्हणतात, मग रात्रभर केलं काय आपण? रात्रभर नाव वल्लवली आणि अजूनही आग्र्याच्याच किनाऱ्याला कसं? ते सद्गृहस्थ असं म्हणतात की हे तरुणांनो, रात्रभर तुम्ही नाव भरपूर वल्लवली, पण तो जो खुंटाचा दोर आहे ना, तो काढायचा विसरलेला आहे. त्यामुळे तुम्ही पोहोचणार कसे बरं मथुरेला? तर हा जो खुंटा आहे तो मायेचा खुंटा आहे. त्या मायेच्या खुंट्याला आपला सतत एक दोर बांधून ठेवलेलाच असतो. माझं हे पाहिजेले, मला ते करायचंय, माझं हे राहिलंय. आपलं वय वाढलं तरी कशानं कशाच्या मोहामध्ये माणसाचं त्या खुंट्याला आपण बांधलेलंच राहतो आणि मग त्याच्यामध्ये शक्ती ही आपल्या शक्तीचा व्यय होत असतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपली शक्ती ही जात असते हे आपल्याला कळत नाही आणि आपल्या शरीरामध्ये समजा सरासरी आपण 75 वर्षांचं आयुष्य आपण धरलं. बघा, जन्माला येणाऱ्या बाळाचे जे ठोके असतात ते किती असतात? तर ते 150 असतात. मग जसं बाळ मोठं व्हायला लागतं तसतसे ठोके कमी होतील का वाढतील? कमी होतील. बाळ मोठं व्हायला लागलं की 120, 100, 90, मृत्यूच्या समयी समजा 60 वर्षाचं आपण आयुष्य धरलं तर मग त्यावेळेस त्याचे ठोके तितके कमी झालेले असतात आणि मग आपण असं म्हणतो की ही व्यक्ती देहांतरित झालेली आहे. म्हणजे आपण जर सरासरी आपलं आयुष्यमान काढलं, समजा ते 75 धरलं, तर आपले जे ठोक्यांचं गणित आहे ते 3,15,36,00,000 ही जी संख्या आहे ती ठरलेली असते. याच्यापेक्षा एक ठोका कमी जास्त होणार नाही. हे जे ठोक्यांचं गणित आहे ते आहेच आहे. मग आपल्याला जर ही शक्ती मर्यादित आहे तर होतंय काय? वय जेव्हा वाढतं तेव्हा आपला अनुभव वाढलेला असतो, पण शारीरिक क्षमता काय झालेली असते? ती कमी कमी झालेली असते. खूप काही करायचं असतं पण आपली कंबर दुखत असते, गुडघे बोलायला लागलेले असतात आणि मग गोष्टी खूप करायच्या आहेत असं वाटतं पण ते आपल्याला जमत नसतं. आणि म्हणून हा जो भावनांचा क्षय होत असतो तो कसा कमी करता येईल, त्याचं रूपांतर आपल्याला कसं करता येईल, हेच मानसिक आरोग्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आज छोट्या छोट्या गोष्टींमुळे किती त्रागा करून घेतला जातो, किती मोहाच्या गोष्टींमध्ये माणूस अडकून बसत असतो. अकारण सत्ता, संपत्ती, स्पर्धा, तुलना याच्यामध्ये माणूस अडकतो आणि स्वतःची शक्ती घालवून बसतो. आणि या सगळ्याला योग्य त्या ध्यानाची जोड जर देता आली नाही तर योग्य वेळी योग्य निर्णयही घेता येत नाही. आत्ता आपण वर्तमानपत्रांमध्ये बऱ्याच बातम्या ऐकतो आहेत. सोलापूरची घटना नुकतीच घडलेली एका सर्जनची आपल्या डोळ्यासमोर आहे की ज्याच्याकडे विमानदारामध्ये आहेत, त्या जग ज्याने फिरलेला आहे, जो सर्जन आहे तो एका क्षणामध्ये आपलं आयुष्य संपवतो आहे. असा हा विचार आपल्याकडून केला जात असेल तर मग मनाची जी क्षमता आहे ती आपल्याला वाढवता येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बाहेरून आपल्याला आपल्या भावनांची आंदोलनं जी आहेत ती आपल्याला शरीरावरती काय परिणाम करतात ते कळत नसतं. म्हणून मघाशी असं म्हटलं की मन आणि शरीर या 2 भिन्न गोष्टी आहेत. आणि मन कसं आहे? मन हावरट आहे, मन चोखट चोखट, सुख एकटे मागते, नको दुःखाच्या सकट. मला सगळं हवं आहे, हे हवं आहे, ते हवं आहे आणि म्हणून मन सतत धडपडत राहतं. पण या मनाला नेमकं कसं वळण लावायचं आहे आणि त्याच्यासाठी बघा IQ, EQ, त्याच्याबरोबर SQ, स्पिरिच्युअल कोशंट, सात्विकांक, हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आजच्या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण फक्त IQ आणि EQ एवढंच पाहतोय, इमोशनल कोशंट आणि IQ, पण त्याच्याबरोबर SQ, स्पिरिच्युअल कोशंट म्हणजे सात्विकांक, हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. आणि म्हणून बुद्धी, मन आणि शरीर हा जो त्रिकोण आहे त्याची जी जुळवणूक आहे ती नीट आपल्याला करता आली पाहिजे. बुद्धी म्हणजे काय? तर आपलं मन आहे. शरीराची काळजी आपण वेगवेगळे पदार्थ खाऊन म्हणजे योग्य युक्त आहार घेऊन, चौरस आहार घेऊन आपण संतुलित ठेवू शकतो. पण मनाचं जे संतुलन आहे ते जर टिकवायचं असेल तर जाणीवपूर्वक आपल्याला त्या मनाची काळजी घेणं
तितकंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणून त्यासाठी चांगल्या साहित्यकृतींचं वाचन करणं, मनाला ज्याने उभारी येईल अशा गोष्टी करणं, चांगली संगती धरणं, समगती. संगती म्हणजे तुझ्याकडून मी चांगलं काही शिकेल, माझ्याकडून तू चांगलंच काही शिक, ही जी संगती आहे त्याच्यामधून सुद्धा माणूस एक चांगला घडत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ताण निर्माण होतात ते भावनांचा अतिरेक याच्यातून ताण निर्माण होतात. आणि ताण जीवनामध्ये आवश्यक आहेत का नाहीत, तर काही प्रमाणात ताण हा आवश्यक आहे. ताणच जर आयुष्यामध्ये नसेल तर आपली प्रगती होणार नाही. आणि ताण जर अतिरेक केला ताणाचा तर त्याची एक सर्वोच्च पातळी गाठली जाईल आणि त्यावरून माणसाची कार्यक्षमता जी आहे ती एकदम ढासळणार पण असते. म्हणून काही प्रमाणात ताण शरीराला आवश्यक आहे आणि त्याचा योग्य पद्धतीने आपल्याला उपयोग पण करून घेता आला पाहिजे. आता ताणाचा म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट जे आहे तर टेन्शन हे नेहमीच फ्री येत असतं. एकावर एक जो मॉलमध्ये गेल्यावर फ्री माल मिळतो ना, तसं एक माल घेतला की त्याच्यावर एक फ्री माल मिळतो. तसं टेन्शनचं आहे की एक फ्री घेतलं की एक टेन्शन फ्री येत असतं. तसं आपल्याला टेन्शन फ्रीकडे जाता आलं पाहिजे. नेमकं ताण म्हणजे काय बरं, तर जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या त्याच्या भविष्यात येणाऱ्या संकटाची चाहूल त्याला लागते तेव्हा त्याच्या शरीरानं त्या संकटासाठी शरीराची जी मोर्चे बांधणी केलेली असते त्याला ताण म्हणतात. हा एक सोपा अर्थ मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते की भविष्यात येणाऱ्या एखाद्या संकटाची चाहूल एखाद्या व्यक्तीला लागली की शरीराची जी एक मोर्चे बांधणी शरीर करतं त्याला ताण म्हणतात. आणि मग भविष्यामध्ये ते संकट येईलच असं नाही, पण कल्पनेने त्याच्या ते उभं केलेलं असतं आणि शरीर त्याच्यासाठी मोर्चे बांधणी करत असतं. म्हणजेच काय, आपलं जे मन आहे ते राजा आहे, आपला मेंदू जो आहे तो प्रधान आहे आणि आपल्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत ती सगळी प्रजा आहे. मन म्हणजे राजा आहे, तो आज्ञा करतोय त्या मेंदूला आणि मेंदू त्याप्रमाणे सगळा निर्णय कोणाला देता आहे, तर शरीरातल्या अब्जावधी पेशींपर्यंत तो निरोप देता आहे. म्हणजेच मनाचा परिणाम शरीरावरती होत असतो. आणि म्हणून भाकरी का करपली, फिरवली नाही म्हणून, पान का सडलं, फिरवले नाही म्हणून, घोडा का अडला, फिरवला नाही म्हणून, सगळ्याचं उत्तर एकच आहे आणि ते काय, तो मन. ताण निर्माण करणारं काय आहे, तर ते मन आहे. आणि म्हणून खरं तर कुठल्याच क्षुल्लक गोष्टीसाठी ताण घेताच कामा नये. आणि आयुष्याच्या शेवटी असं कळतं की प्रत्येक गोष्ट ही क्षुल्लकच आहे आणि त्या प्रत्येक क्षुल्लक गोष्टीसाठी माणूस आयुष्यभर ताण घेत राहतो आणि त्या ताणाचे परिणाम शरीरातल्या अंतर्गत सगळ्या अवयवांवर, पेशींवर होत असतात. मग त्या पेशींची आपण कधी विचारपूस करतो का? आपल्या कर्मेंद्रियांची, ज्ञानेंद्रियांची जर आपण विचारपूस केली तर मग आपण गलबलून जात असतो. पण त्याच्यासाठी थोडासा वेळ काढून ठेवायचा असतो हेतुपूर्वक. हे आपल्या तरुणपणाच्या काळामध्ये काहीतरी करण्याच्या ह्याच्यामध्ये, मिळवण्याच्या धडपडीमध्ये राहून गेलेलं असतं. आणि म्हणून वय वाढतं तेव्हा काय म्हणतो आपण की डायबिटीज झाला, गुडघे दुखायला लागले. ताणामुळे काय काय आजार होतात, तर ताणामुळे नर्व्हस सिस्टीम उद्दीपित होते, स्ट्रेस हार्मोन्स रक्तात सोडले जातात अधिकीचे, हृदयाची गती वाढते, स्नायू घट्ट होतात, ताणले जातात, श्वास जोरात चालतो, पक्षाघाताची शक्यता वाढते, मधुमेह, थायरॉईड, सांधेदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, अपचन, गर्भावस्थेसाठी गर्भधारणेमध्ये अडचणी, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ताणांची एक मोठी यादीच काढली बसल्या बसल्या. तर हे सगळे ताण कशामुळे निर्माण होत आहेत, तर भावनांचं नियमन जे आहे ते न करता येण्यामुळे त्याचा परिणाम आपल्या पेशींवर होत असतो. आणि मग पेशींशी जो एक संवाद साधायचा तो आपल्याकडून राहून गेलेला असतो. आपण असं म्हणतो की आपल्याला डायबिटीज झाला. मग डायबिटीज झालं म्हणजे काय झालं, तर आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन निर्माण करणाऱ्या ज्या पेशी असतात त्या असं म्हणतात की आता आम्ही इन्शुलिन नाही निर्माण करणार. म्हणजेच काय केलं, त्या पेशींनी बंड निर्माण केलं, त्यांनी आत्महत्या केली. इतके दिवस तर त्या काम करत होत्या, आता त्या म्हणतात आम्ही या माणसाला सहकार्य करणार नाही, कारण आयुष्यभर त्यांनी आमचा खूप वापर करून घेतला आहे पण त्यांनी आमची विचारपूस कधीच केलेली नाही. मग पेशी बंड करतात, पेशी मृत्यू पावतात, पेशीच आपला सूड घेत असतात. आणि म्हणून या पेशींना वळवून घेण्याचं जे तंत्र आहे ते ध्यानाचं तंत्र आहे. त्या पेशींची विचारपूस कधीतरी आपण केली पाहिजे. ज्ञानानं, चांगल्या अभ्यासानं
त्या पेशींना मग कोणतं ज्ञान, तर निसर्ग नियमांच्या ज्ञानानं त्या पेशींना आपल्याला वळवता आलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही पेशीची प्रार्थनासुद्धा सांगतो. ती पेशींशी बोलता आलं पाहिजे की दिवसभर तुझा खूप वापर केला आहे, गुडघे दुखतायत, पाय दुखतायत, दिवसभर तू आता सहकार्य केलं, आता तुला वळवून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे. त्यासाठी सत्याचं सामर्थ्य या पेशींना हवं असतं. आत बाहेर दोन्ही गोष्टी दुतोंडी जरी आपण केल्या तरी आतल्या पेशींना माहीत असतं की अरे हा माणूस बाहेर एक वागतोय आणि आत एक वागतोय. मग त्या पेशी म्हणतात आम्हाला या व्यक्तीला सहकार्य नाही करायचं. आणि म्हणून आपण त्यांना असं म्हटलं पाहिजे की मला सत्याची महती पटली आहे. स्वार्थामुळे असत्य माझ्या हातून घडतं. जे राग, लोभ, भय, विकार उद्भवतात त्याचा परिणाम माझ्या शरीरावर, माझ्या पेशींवर होतो. अन्याय झालेल्या पेशी किंवा त्यांचे विभाग शरीरात राहून किंवा बाहेर जाऊन माझा सूड घेतात. त्यांनाच मी रोग, संकट, असुख किंवा दुःख म्हणतो. ही तर्कधारा मला पूर्ण पटली आहे. क्वचित शंका आली तर मी पूर्ण अभ्यास करेल. तर्क पटला असला तरीसुद्धा त्याप्रमाणे वागणं मला शक्य होणार नाही, परंतु मी त्या पेशींची काळजी घेईल. आणि मग असं जेव्हा तुम्ही पेशींना समजावून घेत जाल तेव्हा त्या पेशी आपल्याला सहकार्य करत जातील. आणि म्हणून औषध बदलायचा, डॉक्टर बदलायचा, या डॉक्टरचा गुण मला येत नाही, ही औषधं मला लागू पडत नाहीत, अशापेक्षा मन बदलायचं, पेशी बदलायची. बाहेरच्या ह्या डोळ्यांनी आपण बाहेरचं जग सतत पाहत असतो, पण आतलं जगसुद्धा आपल्याला पेशींचा अनुभवता आलं पाहिजे. म्हणून डोळे बंद करून 10 मिनिटाचा अवधी आपण आपल्यासाठी दिला तर त्या प्रार्थनेतून, प्रार्थना ही गद्यातली पण असते, डॉक्टरांची प्रार्थना, ज्या डॉक्टरांकडून तुम्ही औषध घेता तो त्याची शक्ती त्या औषधातून आपल्याला देत असतो. डॉक्टरांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं, औषधांची प्रार्थना करणं म्हणजे त्या पेशी ते औषध अधिक पटकन स्वीकारतात. त्याचा आपल्या शरीराला उपयोग होत असतो. आपण झोपलो तरी आपलं सगळं शरीर कार्यरत असतं की नाही. पोट अन्न पचवण्याचं काम करत असतं, हृदय चालत असतं. त्यावेळी आपण त्याच्याकडे बघत पण नाही, आपल्या सगळ्या गोष्टी चालू असतात, पण आपलं शरीर जे आहे, शरीरातल्या पेशींचा जो कारखाना आहे तो अव्याहतपणे रात्रंदिवस काम करत असतो. मग त्यांची कुठेतरी विचारपूस करणं हे खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून पेशींचं विज्ञान समजून घेणं, पेशींना वळवणं, डॉक्टरांना आठवण करून, आरोग्यासाठी त्यांची प्रार्थना करून की कृतज्ञतेनं ते औषध घेणं, त्यांनीसुद्धा एका सेकंदाचा वेळ असतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या शरीरामध्ये एक अतिशय सकारात्मक बदल त्याच्यामधून घडत असतो. आणि हे जसजसं आपण करत जातो, 3 महिने एखादी गोष्ट आपण केली तर काय होईल, 3 महिने म्हणजे 90 दिवस, 90 दिवसामध्ये शरीरातलं एक पूर्ण रक्तवर्तुळ आपल्या शुद्ध होत असतं. आणि तो विचार मेंदूत, पेशीमध्ये, औषधांमध्ये ठसत असतो. आणि म्हणून आपण डॉक्टर बदलण्यापेक्षा, म्हणून बघा कित्येकदा प्लेसिबो म्हणजे नुसतं पाणी डॉक्टर देतात सलाईनचं, तरीसुद्धा श्रद्धेनं ते घेतलं की ते आपल्याला अधिक लागू पडत असतं. त्यामुळे आपण जगण्याकडे कोणत्या दृष्टीनं पाहतो, पेशींकडे कोणत्या दृष्टीनं पाहतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याला चांगल्या कलाकृतींच्या वाचनाने सुद्धा आनंद मिळत असतो. सरस्वतीच्या कृपा प्रसादाचा असो, अगर निसर्गाची योग्य ती योजना, तलवार आणि नांगर यापेक्षा टिचभर लेखणीच अधिक भारी ठरत असते. रणांगणावरचे रक्ताचे पूर हे काही पावसाळे आले नाहीत तोच धुवून जातात, पण कागदाच्या कपट्यावरील शाईचा डाग हा शेकडो उन्हाळे आले तरीसुद्धा ओलाच राहत असतो. सोन्याची तागडी मालकाच्या पश्चात मातीमोल होते, पण लाकडाच्या लेखणीतून निर्माण झालेलं देव्हाऱ्यात नरसिंहाचं रूप हे देव्हाऱ्यात जाऊन बसत असतं. सांगायचा मुद्दा एवढाच की लेखणीची पिकं ही कधीच नष्ट होत नसतात, ती सोन्याची पिकं असतात. चांगलं वाचन कलाकृतींचं, चांगलं तत्त्वज्ञान हे आपल्याला घडवत असतं. आणि म्हणून फुलात सुगंधी गुलाब की केवडा, तीर्थात श्रेष्ठ प्रयाग की काशी हे एक वेळ सांगणं कठीण आहे, पण माणसाच्या बुद्धीनं उभारलेल्या सर्व स्तंभामध्ये वाङ्मयाचा, पुस्तकांचा, अक्षरांचा स्तंभ आहे, हा सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून चांगल्या साहित्यकृतींचं वाचन की ज्या आजच्या धावपळीच्या जगामध्ये आपण खूप दुरावत चाललो आहे, हातामधल्या मोबाईलमध्ये आपण इतके गुंतलेलो असतो की चांगलं वाचन, लेखन यापासून आपण दुरावत चाललेलो असतो. पण मनाला उभारी देणाऱ्या यासुद्धा गोष्टी आहेत. सकाळी उठल्यानंतर
सूर्याचे किरण जेव्हा उगवतात आणि त्याला आपण अर्घ्य देतो आणि म्हणतो की ओम ह्रीं सूर्याय नमः, खगाय नमः, भानवे नमः, पुष्णे नमः, अर्काय नमः, हिरण्यगर्भाय नमः, ओम सवितृ सूर्य नारायण नमः, या प्रत्येक शब्दामधून ती जी शक्ती असते ती आपल्यापर्यंत येते. शेवटी सूर्य काय आहे, सविता देवीकडून तो शक्ती घेतो आहे आणि आपल्याला देतो आहे. तो देण्याचा देकार जो आहे तो सुद्धा आपल्या जगण्यामध्ये महत्त्वाचा असतो. मन काय आहे, ते सतत स्वार्थाचा विचार करतं, ते फक्त मला हवं बघतं आणि मग त्या स्वार्थामुळे काय होतं, विषमता निर्माण होते. पण निसर्गाला काय हवं आहे, निसर्गाला समता हवी आहे आणि माणसाच्या अतिस्वार्थीपणामुळे निसर्गामध्ये विषमता निर्माण होते. विषमतेमुळे गती चांगली निर्माण होत नाही. गती, हेतू आणि परिणाम हे बरोबर जात असतात. स्वार्थी हेतूनी जर मनाने काम करायचं ठरवलं तर गतीसुद्धा तशीच निर्माण होईल. तुमचा हेतू वाईट असेल तर गती वाईट निर्माण होईल, परिणाम पण वाईट होईल. पण हेतू चांगला असेल तर गती चांगली निर्माण होईल आणि परिणाम पण चांगला होणार असतो. आणि म्हणून मनाचा हेतू काय आहे, ओनली बाय ऑब्झर्वेशन इलेक्ट्रॉन चेंजेस हिज प्लेस असं आपण म्हणतो की नुसत्या पाहण्याने इलेक्ट्रॉन्स त्याची जागा बदलतो. तर आपण काय म्हणत असतो की तू माझ्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघ. जसं रागामध्ये शक्ती जाते, लोभामध्ये शक्ती जाते, मोहामध्ये शक्ती जाते, मत्सरामध्ये सुद्धा शक्ती जातेच आहे. मग मत्सर होतो की नाही माणसाचा, तर होतो. अगदी सामान्य माणसापासून मोठ्या माणसापर्यंत प्रत्येकाचा मत्सर होत असतो. तुला आहे आणि मला नाही, ही जी भावना माणसामध्ये निर्माण होते त्याच्यामध्ये माणूस शक्ती न कळतपणे खर्च करत असतो. अनेक प्रयोग तुम्ही झालेले आहेत पहा. मत्सरघात मुक्ती पुस्तक वाचा, त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलंय की एकच मंत्री होणार असतो, खुर्ची एकालाच मिळणार असते. शेवटी 100 लोक मग त्याच्याकडे मग काय म्हणतात, ते तोंडावरती गोड बोलतात आणि पाठीमागे काय म्हणतात, याचं वाटोळं होऊ देत. आणि त्याला कारण ते मिळालेलं नसतं. पण त्याला हे कळत नाही की त्या खुर्चीत बसणारी जी व्यक्ती आहे ती तिच्या सामर्थ्यानं, अभ्यासानं, कष्टानं तिथपर्यंत आलेली आहे. कारण निसर्गामध्ये न्याय आहे. कुठलीच गोष्ट ही अन्यायानं निसर्ग होऊच देणार नाही. ज्या अर्थी ती व्यक्ती तिथं आहे तिने तिचं मागचं कर्मशुद्धी करून ती तिथे गेलेली असते. पण इतर पाहणाऱ्यांना असं वाटतं मी तर एवढे कष्ट केले होते, मला तिथे जाता आलं नाही, त्याच व्यक्तीला ते मिळालं. मग काय सुरू होतं, मत्सर सुरू होतो. मग मत्सर फक्त मुख्य मोठ्याच व्यक्तींचा होतो का, तर तो अगदी सगळ्यांचा होत असतो. घरामध्ये सुद्धा सासू सुना, सासू म्हणजे काय, सारख्या सूचना, आणि सून म्हणजे काय, सूचना नाकारणे. अगदी तिथपासून युद्ध सुरू झालेलं असतं की तुला आहे आणि मला नाही. मग या सगळ्या भावनेमध्ये काय होते, शक्ती खर्च होत असते. आपल्याच एखाद्या मित्राने छान वाडा बांधला, मोठं घर बांधलं, वास्तुशांतीला आपल्याला बोलवलं तर आपण जातो त्याच्याकडे. मग तो म्हणतो की बसा, चहा आणायला ती यजमान आज जातात. मग हे बसलेले दोघं काय म्हणतात, काय सुंदर घर बांधलंय, इटालियन पडदे आहेत, खिडक्या काय सुंदर, लाकूड काय सागाचं वापरलंय, प्रशस्त सगळं घर. दुसरा त्याला काय म्हणतो, त्याला गप्प करत तोंडाने काहीच न उच्चारता तो फक्त एवढंच म्हणतो. हे सगळं कशातून बरं निर्माण झालंय, तर हे सगळं याच्यातून निर्माण झालंय. बास, त्याची एवढी जी कृती असते, तोंडावर, वैखरीवर, वाणीवर हे शब्द आले का, तर नाही आले. पण मनामध्ये तर तो विचार आला ना की हे सगळं कशातून निर्माण झालंय, तर ते ह्याच्यातून निर्माण झालेलं आहे. म्हणजे काय, सांगायचा मुद्दा इथं आहे की एखादा वाक्य, एखादा मत्सराचा विचार, वाईट विचार तो तुमच्या वाणीवर, वैखरीवरती जरी आला नाही, पण तो जेव्हा तुमच्या मेंदूमध्ये येतो तेव्हा बीटा वेव्हज या बाहेर पडतात आणि शॉर्टर द वेव्हलेंथ ग्रेटर द एनर्जी. विज्ञानाचे जे अभ्यासक असतील त्यांना हे माहिती असेल की शॉर्टर द वेव्हलेंथ ग्रेटर द एनर्जी. मग जेव्हा आपण अशा पद्धतीनं विचार करणारी 100 माणसं त्या छान बंगला बांधलेल्या यजमानाच्या घरी येतील, ते मेंदूतून त्यांच्या डाव्या बाजूतून अशा बीटा वेव्हज सोडत असतील, तर ते घर शुद्ध होईल का अशुद्ध होईल? कारण विचार हे वातावरणात टिकतात, ते नष्ट होत नाहीत. थर्मोडायनॅमिक्सचा नियम आहे की कुठलीही गोष्ट निर्माण झाली की त्याचं रूपांतर होतं, पण ते नष्ट होत नाही. पाण्याची वाफ होते, ढग होतात, मग पाऊस होतो. म्हणजेच एका गोष्टीचं दुसऱ्यामध्ये रूपांतर झालेलं असतं. अगदी त्याचप्रमाणे विचार, म्हणजे आपले जे विचार आहेत ते जगावरती राज्य करत असतात. मग कोणते विचार आपण वातावरणात सोडत असतो हे पण खूप महत्त्वाचं असतं आणि ह्यानी सुद्धा आपल्या मनाचं आरोग्य टिकत असतं. तुम्ही कोणाचा मत्सर केलाच नाही, तुम्ही आनंदी राहिलेत, सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करत राहिला, आपणही आनंदी होतो, पुढच्या माणसालाही आनंद वाटतो. आज महाविद्यालयामध्ये एकीने खूप छान
खोबऱ्याच्या वड्या करून आणल्या, सगळ्यांना वाटल्या, तिचं प्रमोशन झालेलं होतं. तिची पाठ फिरते नाहीच तर दुसरी म्हणाली, त्याच्यात काय एवढं सुंदर, मी सुद्धा घरी ह्याच्यापेक्षा छान करते, आणि नुसती साखर आणि खोबरं तर एकत्र घालायचं असतं. बस, मग त्या सगळ्याला छान म्हणण्याला, तोंडावर कौतुक करण्याला काहीच अर्थ राहत नाही. माणूस तोंडावर एक बोलतो आणि पाठीमागे एक बोलतो, त्यामुळे शरीरामध्ये, पेशींमध्ये एक युद्ध सुरू होतं की तोंडावर एक आणि आतमध्ये एक. ती आपण एक सवय लावून घेतो आणि या युद्धामुळेच आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या रोगांची निर्मिती होत असते. शरीरातल्या पेशींना सत्य हवं आहे, निसर्गाच्या नियमांना सत्य हवं आहे, पण सत्याचं सामर्थ्य माणसाला पटत नाही. कारण सत्याचं फळ हे मिळतं, पण ते उशिरा मिळतं, टिकणारं असतं. असत्याचं फळ मिळतं, ते ताबडतोब मिळतं, पण ते टिकणारं नसतं. लॉ ऑफ कॉम्प्लिमेंटॅरिटी जो असतो तो इथं असतो. पण माणसाला कसं हवं असतं की थोडं जरी दुःख आलं तरी त्याचा तो मोठा बाऊ करत असतो, पण सुख नियमाने घ्यायचं आणि दुःखही नियमाने घ्यायचं हे मात्र तो विसरलेला असतो. आलेलं सुख हे माझंच आहे, मी त्याला लायक आहे की नाही हे तो जरासुद्धा विचार न करता ते आधी ओरबाडून घेतो, आणि दुःख आलं की त्याचा तो एवढा मोठा बाऊ करतो की मला हे झालं, मला ते झालं. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, माणसाला मोठं गवसत नाही आणि छोटं तर त्याला अजिबात नकोसं वाटत असतं. आणि मग धनाची ऐट माणसाची असते, तनाची ऐट माणूस करतो, पण ते मन मानत नसतं, निसर्ग मानत नसतो. आणि म्हणून निसर्गाच्या नियमांचं जर ज्ञान घेतलं तर मनाला वळवता येणार असतं. आणि कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप इज देअर. कारण घडलं की परिणाम हा घडतच असतो, पण कारण म्हणजे काय, मन हेच कारण असतं सगळ्या दुःखाला, सगळ्या रोगांच्या निर्मितीला, मनाच्या अस्वस्थतेला मनच कारण असतं. आणि म्हणून मनाला वळवणं, कॉज अँड इफेक्ट, कारण घडलं की परिणाम घडणार. मी तुमच्याशी इथे बोलतेय, माईकचं बटन ऑन केलं, माझा आवाज शेवटपर्यंत येतो आहे, पण हा आवाज या वायरमधून जाताना दिसतो आहे का? दिसत नाहीये. बटन दाबलं, पंखा सुरू झाला, बटन दाबलं, लाईट सुरू झाला, पण इलेक्ट्रिसिटी या वायरमधून कशी जाते ते आपल्याला दिसतंय का? ते दिसत नाही. पण ते दिसत नाही म्हणून ती इलेक्ट्रिसिटी तिथे नाही असं आपण म्हणतो का? असं म्हणता येत नाही. कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप, कारण घडलं की परिणाम घडणार. तसंच आहे, मन कुठे आहे? शरीरात इथे आहे, हातात आहे, पायात आहे. त्याचं आपण काय उत्तर देणार? पण मन आहे की नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतो की नाही? मन आहे, त्याचा शरीरावरती तो परिणाम होत असतो, तो आपल्याला ते मन दिसत नाही, पण त्याचा परिणाम आपण शरीराच्या माध्यमातून अनुभवत असतो. आणि म्हणून त्या मनाची व्याख्याच काय केलेली आहे, विज्ञानानंदांनी ती व्याख्या केली की माइंड इज नॉन मॅटर विच ट्रान्सेंड्स द व्हेलॉसिटी ऑफ लाईट. प्रकाश वेगाच्याही पलीकडे जातं ते मन आहे. म्हणजे प्रकाशाचा वेग सूर्यापासून पृथ्वीवर यायला किती मिनिटं लागतात? 8 मिनिटं लागतात. 3 लाख किलोमीटर वेगाने हा प्रकाशाचा किरण इथे पोहोचेल, पण मनाला सूर्यावर, चंद्रावर जायला तितका वेळ लागेल का? क्षणार्धात मन तिकडे जातंय. आत्ता तुम्ही इथे बसलेत, पण तुमचं मन जगभर फिरून येत असतं. आणि म्हणून ते मन चंचल आहे. बहिणाबाई म्हणते, वढाय वढाय आता इथे होतं गेलं भुवीवर. मग त्याला सांभाळणं, त्याला जागेवर बसवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी त्या मनाला चापून चोपून संस्कार म्हणजे काय? गुणांचा गुणाकार आहे आणि दोषांचा भागाकार आहे. चांगलं काहीतरी करायचं असेल, पुढच्या पिढ्यांना मला चांगलं द्यायचं असेल, तर माझ्याच मनावर आधी संस्कार केला पाहिजे. आणि मन, शरीर आजारी पडतंय तसं मन आजारी पडतं असं आपण कधीच मानत नाही. अनेक लोक जेव्हा बसतात समोर काउन्सेलिंगला, ते मानायलाच तयार नाहीत की सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आपल्याकडे झालेली आहे, मनात झाली आहे, काहीतरी उपचार आपण आपल्यावरती करायला हवा आहे. पण अहंकार इतका असतो की छे मला ते तसलं काही झालेलं नाही आहे. अशा अहंकारात माणसाची शक्ती वाया जात असते. एक शिल्पकार असतो आणि तो एका भविष्यवेत्त्याकडे जातो. त्याला असं कळतं की 8 दिवसांनी आपला मृत्यू जवळ आलेला आहे. तेव्हा हा शिल्पकार असं म्हणतो की अरे 8 दिवसांनी मृत्यू आलेला आहे असं यांनी सांगितलंय, तर आपण काहीतरी आता केलं पाहिजे. मग तो काय करतो, स्वतःसारखेच 8 पुतळे तयार करतो. कुठलीही गोष्ट ही सांकेतिक असते, पण अर्थ त्याच्यातले खूप चांगले असतात. तर स्वतःचे 8 पुतळे तयार करतो आणि म्हणतो की यमदेव आता आले मला न्यायला की मग मी बघतो. तसं 8 दिवसांनी यमदेव येतात. हा त्या 8 सुंदर स्वतःच्या केलेल्या पुतळ्यांपैकी एका पुतळ्यामध्ये जाऊन बसतो आणि मग यमाला प्रश्न पडतो की ह्या 8 पैकी आता कोणाला वरती घेऊन जायचंय? मग यमदेव असं म्हणतात की काय सुंदर ही कलाकृती,
हे 8 पुतळे कोण असेल ह्यांनी निर्माण केलेले? काय ते नाक, काय ते डोळे, काय ती कला आहे, एवढे जिवंत हे पुतळे. आणि मी अगदी संभ्रमात पडलोय की कोण असेल हा कलाकार, कोण असेल हा कलाकार. इकडे ह्याची घालमेल की कोण हा कलाकार, की तो म्हणतोय बाहेर येऊन पुतळ्याच्या, तो मीच, तो मीच, तो मीच. सांगायचा मुद्दा काय, वरती जायची जरी वेळ आली माणसाची तरीही हा अहंकार जो आहे तो माणसाचा कमी होत नाही. मी आणि माझ्याशिवाय काही पान कोणाचं हालत नाही असं सतत माणसाला वाटत असतं. कौरवांना पांडवांना जेव्हा यक्षानं कैद केलं होतं आणि तेव्हा युधिष्ठिराला प्रश्न विचारला होता, तेव्हाच त्यांची सुटका होणार असते. तर यक्ष पांडवांना असं विचारतो की या जगातलं सगळ्यात महत्त्वाचं आश्चर्य काय? तर तेव्हा युधिष्ठिराने उत्तर दिलं की रोज कोणीतरी जात असतं, पण तरीसुद्धा माणसाला असं वाटतं की मी अमरत्वाचा पट्टाच घेऊन आलेलो आहे. आणि त्या बेभानपणे तो सतत आयुष्यभर जगत राहतो. हा आपला जो अलेक्झांडर आहे त्याने तर जाताना असं सांगितलं, मी सगळं जग जिंकलं, राजे रजवाडे सगळं मी जिंकलेलं आहे, पण जाताना माझे हात उघडे ठेवा, आकाशाकडे ठेवा आणि सगळ्या जगाला पाहू देत की मी सगळं जग जिंकलं, पण माझ्या शरीरातला अगदी जवळचा जो मनाचा प्रांत होता तो मी जिंकू शकलेलो नाहीये. आणि इथे मग आपल्याला जगण्याचं महत्त्व कळतं की आपल्याबरोबर जाताना येणार काय वरती, तर आपण केलेलं सत्कृत्य, आपण केलेलं पुण्य येणार असतं. आणि माणूस आयुष्यभर कशासाठी धडपडत असतो? सत्ता, संपत्ती, पैसा, मुलांसाठी हे कमवून ठेवायचं, ते कमवून ठेवायचं. कमवून ठेवायचं नाही का, तर ठेवायचं, पण कुठेतरी थांबायचं असतं. हेच बऱ्याचदा आपण या सगळ्या धावपळीत विसरून जातो आणि कितीतरी शक्ती खर्च होते. शक्ती किती आहे, तर ती मर्यादित आहे. एखादी पाण्याची टाकी असेल, त्याला जर 4 नळ असतील, ते चालू केले तर काय होईल, ती पाण्याची टाकी पटकन रिकामी होईल. तसं आपल्याही मनाचं आहे. एक नळ समजा फेसबुक, इंटरनेट, मोबाईल, चित्रपट, इतर सगळ्या गोष्टींचे चालू केले, किंवा माया, मोह, मध, लोभ, मत्सर या सगळ्यांनी आपल्या मेंदूचे नळ आपण चालू ठेवले तर आपल्या शरीराची शक्ती त्याच्यामध्ये जाणार नाही का? जिभेला समज नसते, पण मनाला समज द्यावी लागते, सांगावं लागतं की नाही आता थांब, इथे थांबलं पाहिजे, आवरलं पाहिजे. तेव्हा या सगळ्या गोष्टी मन बदलण्याच्या घडत असतात. आपला विचार आपण सतत चांगला केला पाहिजे. दुसऱ्याला मी काहीतरी तत्वज्ञान सांगतो, पण याच्यामध्ये सुद्धा कसं पाहिजे आहे. एखादा दगड असेल, त्या दगडावरती आपण कपडा धुतला तर काय होईल? पूर्वी बायका नदीवरती जायच्या, दगडावरती कपडे धुवायच्या. मग काय व्हायचं, तर दगडावर कपडे धुताना कपडा तर स्वच्छ व्हायचा आणि काय स्वच्छ व्हायचं? दगड स्वच्छ व्हायचा. तर माझी पण भूमिका दगडाचीच आहे. तुमच्याबरोबर छान काही बोलताना माझ्या मनाला मी स्वच्छ करत असते. आणि हे जे सतत आवर्तन होत असतं चांगल्याचं, तेव्हा आपलं मन प्रसन्न होत असतं, निर्मत्सर होत असतं, सगळ्यांच्या कल्याणाचा विचार आपल्या मनामधून येत असतो. दत्ता हलसगीकर किती छान म्हणतात, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी गावीत, ज्यांच्या अंगणात झुकले ढग त्यांनी थोडं खाली यावं, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडं उचलून घ्यावं. माझ्याकडे खूप काही आहे, मी देण्यासाठी जगेन, दुसऱ्यांना देण्यासाठी जगेन. परमार्थ किंवा दुसऱ्यासाठी जगणं हा सुद्धा मनाच्या चांगलेपणाचा एक उपचार असतो. तो सुद्धा आचरणात आणावा लागतो. खळाळणारी नदी असते, ती वाहते तेव्हा ती स्वच्छ, शुद्ध, पवित्र असते. त्याच्यामध्ये कुठलंही शेवाळ साचलेलं नसतं. पण जेव्हा ती थांबते, आडते, तेव्हा त्याच्यामध्ये शेवाळ साचायला लागतं. देण्याने माणूस मोठा होईल, घेण्याने नाही होणार मोठा. म्हणून दुसऱ्यांना देता देता माझं मन शुद्ध होत असतं. दुसऱ्यांसाठी आपण करतो तो परमार्थ जो आहे, त्या परमार्थाने सुद्धा मनाची शुद्धी होत असते आणि कृतार्थ जीवनाचा आनंद आपल्याला सुद्धा घेता येत असतो. आणि म्हणून आपल्या भावनांचं जे नियमन आहे ते करता येणं, हा शरीरोपचाराबरोबर मनोपचार करता येणं, हे शिकणं, हे सुद्धा आयुष्य आनंदी करण्यासारखं आहे. मला कदाचित सगळ्या गोष्टी आयुष्यात मिळणार नाहीत, पण जे मिळालंय त्याच्यामध्ये मी आनंदाने आणि समाधानाने जगणार आहे. कित्येक घरांमध्ये तुम्ही जर पाहाल तर आपापसांमध्येच इतके वाद वितंड चालू असतात आणि मग असं म्हणतो की आपल्या घरामध्ये आपल्याला करमत नाही. घरातलंच वातावरण कोणी बिघडवलेलं असतं? आपल्याच विचारांनी आपण बिघडवलेलं असतं.
पण ते सुद्धा आपण प्रसन्न राहिलो तर आपल्या नातवंडांना आपल्याबद्दल प्रेम वाटायला लागतं. आज घरांमध्ये जी दुही निर्माण झालेली दिसते की एक आपली पिढी आणि जन्माला येणारी तरुण पिढी, लहान पिढी यांच्यामधलं जे अंतर आहे ते कशामुळे पडलेलं असतं. तर ही जी भावनिक जुळवणूक आहे ती सुद्धा करता आली पाहिजे. छोट्यांकडून पण शिकता आलं पाहिजे आणि आपल्याला त्यांच्याकडे देता येण्यासारखं खूप काही आहे. तर हा जो एक ऋणानुबंध आहे तो आपल्याला शिकता आला पाहिजे. एक साधा प्रश्न विचारते की आईवडील मूल निवडतात की मूल आईवडिलांना निवडत असतं? आईवडील मूल निवडतात की मूल आईवडिलांना निवडत असतं? आईवडील मुलाला निवडत नाहीत, ते मूल आईवडिलांना निवडतं की कोणत्या आईवडिलांच्या पोटी मी जन्म घ्यायला पाहिजे. निसर्गातले जर आपण नीट नियम आणि सूक्ष्म अभ्यास केला तर ते मूल निवडतं की मी कोणत्या आईवडिलांच्या पोटी जन्माला यायचं. हे जर कळलं ना तर मग आपण मोठं झाल्यावर काय कार्ट जन्माला घातलंय, याला खोटं बोलायला मी शिकवलं होतं का, असं आपण म्हणणार नाही आणि घरामध्ये वितंडवादही त्याच्यामुळे निर्माण होणार नाही. रॉय किणीकर खूप छान म्हणतात, ऋण नक्षत्रांचे आहे आकाशाला, ऋण फळा फुलांचे आहे या धरतीला, ऋण फेडायाचे राहून माझे गेले, ऋण फेडायाला पुन्हा पुन्हा हे येणे. हा ऋणानुबंध आहे मुलांचा आणि आपला. ज्या अर्थी हे मूल असं वागतंय तर ती माझीच पेशी त्याच्यामध्ये आहे हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा कुठेतरी आपण नमतं घेतो. आपण सतत उपदेश करत बसलो तर मुलं ऐकणाऱ्यातली नाही आहेत. एक खेकडी होती, ती पुढे चाललेली असते, तिची बाळं तिच्या पाठीमागे असतात आणि ती म्हणत असते की बाळांनो जरा थोडं तरी सरळ चाला ना. तर मग ही खेकडीची बाळं म्हणतात, आधी आई तू सरळ चालून दाखव ना, मग आम्ही पण सरळ चालू. मुलं अनुकरणाने शिकत असतात. आज घराघरांमध्ये जे एकमेकांमध्ये पटत नाही आहे, ज्याने एक असंतुष्टता निर्माण होते आहे, त्याचं कारण एकमेकांना समजून घेण्याची जी भावना आहे ती जर निर्माण झाली आणि हे जर शास्त्र समजलं, हे मूल म्हणजे माझीच पेशी आहे, माझंच वागणं आहे, तर आधी मला बदललं पाहिजे, माझ्यात बदल केला पाहिजे, हे जेव्हा समजेल तेही मनाचं सामर्थ्य असतं. म्हणून रोग शरीराला नाही तर रोग मनाला पण आहे. दुसऱ्यांबरोबर जुळवणूक करता येणं ही सुद्धा एक कला असते. येईल त्या प्रत्येक परिस्थितीला मी आनंदाने सामोरे जाईल. त्यामुळे संकट याचा अर्थ काय, स अधिक कट, निसर्गाने माझ्या विरुद्ध केलेला एक चांगला कट म्हणजे संकट आहे. इतक्या उदात्त नजरेनं जेव्हा आपण आपल्या संकटांकडे पाहू तेव्हा ते संकट वाटणार नाही आणि मग घरामध्ये सुद्धा आपलं आनंदी वातावरण राहिलं की मन आनंदी राहील. मन आनंदी राहिलं की इंडॉर्फिन्स जे शरीरातले आहेत ते आणखीन चांगले उत्तेजित होतील आणि शरीर समाधानी राहील. एखादा अवयव दुखत असतो, अवयव वय वाढलं की खिन्न होतात, त्याच्यावर मळव येत असतं, त्याचं गंजणं चालू असतं, पण तरीसुद्धा त्या आनंददायी वृद्धत्व, आनंददायी ज्येष्ठत्व हे आपल्याला करता येत असतं. त्याच्याकडे आपण कशा रीतीने पाहायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सत्य, निसर्ग नियमांचं ज्ञान हे सुद्धा आपल्याला जगताना घेता येणं आणि घरातली शांतता टिकवली की मनाची शांतता पण टिकवता येते. एक उदाहरण जाता जाता देते. एक आई आजारी पडली. आयांना घरात आजारी पडणं अजिबात माहीत नसतं, पण खूप आजारी पडल्यावर ॲडमिट करावं लागलं. ती ॲडमिट झाली. मग आता रात्रभर इथे हॉस्पिटलमध्ये राहायचं, मग मुलांचे डबे उद्या कोण द्यायचं. तर हा नवरा आला आणि तिला म्हणाला काही काळजी करू नको, भाजी करायला काय लागतं, रोज त्या फोडणीत बटाटे टाकतेस ना, ते मी टाकेल उद्या आणि देईल मुलांचे डबे. ती आई बिचारी हॉस्पिटलमध्ये थांबली. मुलं या बाबाबरोबर घरी आली. दुसरा दिवस उजाडला, मुलांना शाळेत जायची वेळ आली. बाबानं स्वयंपाक करायला सुरुवात केली, कढई पेटवली, बटाटे कचाकचा कापले. मग काय, तो म्हणाला ही रोज या स्टूलवर उभी राहते, वरचा मसाला बरणीतून काढते आणि तो ती त्याच्यामध्ये घालते. तो आपण मसाला त्याच्यामध्ये घातला की मस्त फक्कड भाजी तयार झाली. मग हा ते बटाटे त्या फोडणीमध्ये टाकतो, स्टूल घेतो, त्याच्यावर चढतो, ती बरणी काढतो आणि बरणी उघडतो मसाला टाकायचा म्हणून. उघडतो तर आतमध्ये काय, तर फक्त कागदाचा एक कपटा, त्याच्यामध्ये मसाला नसतोच. घाईघाईनं तो मसाला चिठ्ठी जी आहे तो ती पाहतो. तर त्या चिठ्ठीवर असं लिहिलेलं असतं, तिच्या आईनं लग्नात जी बरणी दिलेली असते आणि खाली त्या कागदावर आईने लिहून दिलेलं असतं की बाई ग, जो काही तू स्वयंपाक करशील त्याच्यामध्ये फक्त एक चिमूटभर प्रेम तू टाक, सगळा स्वयंपाक छान होईल. म्हणजे बाबा जो डबा नेतो तो फक्त नुसता डबा नाही आहे, त्याच्या डोळ्याला घळाघळा धारायला लागल्या आणि तो म्हणाला की अरे ही नुसती भाजी शिजवलेली नाही, ह्याच्यामध्ये रोजचं प्रेम असतं, माया असते आणि म्हणून माझी तब्येत इतकी चांगली राहते.
स्वयंपाक कोणत्या विचारानं तुम्ही करता हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी घरामध्ये पंचपक्वान्नच केली पाहिजेत असं नाही. त्या भाजी भाकरीमध्ये सुद्धा खूप आनंद आणि सौख्य असतं की जे आज आपण विसरलोय. आणि म्हणून मगाशी म्हटलं की हातात थाळी घेऊन हॉटेलमध्ये उभं राहण्यामध्ये जो एक आनंद निर्माण झाला आहे, तर आधी आपल्याच आवडीनिवडी आता तपासून बघण्याची वेळ आली आहे. तर जगणं आपल्याला खूप आनंदमय करता येण्यासारखं असतं, पण त्याच्याकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते जर आनंदी करायचं असेल तर आपल्या शरीराची आपण जशी काळजी घेतो तसं मन कुठेतरी दुखरं होतंय त्याच्याकडे मला बघितलं पाहिजे, त्याची विचारपूस मला केली पाहिजे. माझे डॉक्टर मला देत असलेल्या औषधाबद्दल मी कृतज्ञ आहे. मला उपचार देत असताना ते स्वतःची आंतरिक शक्ती खर्च करत असतात. माझ्या हातूनही डॉक्टरांची ज्ञानसेवा घडो, त्यांचं शुभ होवो, असं जर डॉक्टरांचं चिंतन केलं तर ती औषधं, ती शक्ती आपल्याला सुद्धा मदत करणार असते. कृतज्ञता ही आपल्या भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. त्याने आपल्या शरीरामध्ये बदल घडत असतो. तुम्ही बघा, या सगळ्या डॉक्टरांची, पेशींची, निसर्गाची सगळ्या कृतज्ञतेनं प्रार्थना जरी केली तर त्या विचाराने सुद्धा आपल्या शरीरभर तो निरोप जात असतो. आपल्या शरीरामध्ये बदल घडतो, मनामध्ये बदल घडतो आणि आपल्या सगळ्या परिस्थितीमध्ये बदल घडत असतो. आपलं जीवन हे काय आहे तर आरसाच आहे. आपल्याला जसं इतरांनी वागावं असं वाटतं तसं आधी आपण इतरांशी वागायला शिकलो की आपोआप आपल्याला सुद्धा इतरांकडून तशाच पद्धतीचा प्रतिसाद मिळणार असतो. प्रत्येक वेळी आपणच नैराश्यामध्ये जायचं, आपणच आपल्याला मारून घ्यायचं, याच्यामध्ये काहीच गंमत नसते. आणि म्हणून शेवटाला येताना मी असं पाडगावकरांची एक छानशी कविता सांगते आणि थांबणार आहे. प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल आहे, प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल आहे. खेळणाऱ्या या मुलासाठी, फुलणाऱ्या या फुलासाठी सारं काही विसरावं लागतं. आपलं मन आपल्याला सावरावं लागतं. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं? आपलं सुद्धा आपल्याला होत असतं पारखं. फुलं जशी असतात तसे काटे असतात, सरळ मार्ग असतात तसे फाटे असतात, गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात, कधी कधी सर्वत्र काळे कावळेच असतात. कावळ्यांचे डावपेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील, तरी सुद्धा या जगात वावरावं लागतं. आपलं मन आपल्याला सावरावं लागतं. मोर धुंद नाचतो म्हणून आपण का खिन्न व्हायचं? कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का नाराज व्हायचं? निराशेच्या पोकळीमध्ये काहीसुद्धा घडत नाही आणि आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही. वारात यायला हवा, मोकळा श्वास घ्यायला हवा आणि त्यासाठी चांगल्या माणसांचा सहवास हवा, चांगल्या विचारांचा सहवास हवा, चांगल्या पुस्तकांचा सहवास हवा आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य वेगळ्या पद्धतीनं आपण जगत असतो. आणि म्हणून बघा, पुशी रेग्यांची सावित्रीसारखी छान कलाकृती आहे की ज्याच्यामध्ये ती म्हणते सावित्री की मोर व्हायचं असेल तर आपणच आपला मोर व्हायचं असतं. आणि तो जेव्हा आपण आपल्याच मनातला मोर फुलवू, छानपैकी त्या भावनांचा पिसारा कधी आवरायचा, कधी फुलवायचा, कधी कुठे केव्हा काय किती व्यक्त व्हायचं, हे सगळे नियम आपण घालून घेतले. आणि त्याच्यासाठी आपण स्वतःला ध्यानमग्न करणं, थोडा दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत आपण काहीतरी करत राहतो, ते एक 10 मिनटं मी माझ्यासाठी करेल, माझ्या पेशींशी मी संवाद करेल, डोळे मिटून प्रत्येक अवयवाची मी विचारपूस करेल, असं केलं तर आपल्या पेशी आपल्याला साथ देणार असतात. आणि म्हणून प्रकाशावरचं ध्यान तुम्ही करू शकता. हा एक अतिशय उत्तम उपाय आहे. प्रकाशाचा वेग सेकंदाला 3 लाख किलोमीटर आहे आणि प्रकाश हा गुणग्राहक आहे. प्रकाश ही आपली संस्कृती आहे. आपल्या मेंदूमध्ये जसं वीज निघत असते तशी सुखात वीज निघते, तशी दुःखामध्ये सुद्धा वीज निघत असते. तुम्ही जेव्हा आजारी असता, हॉस्पिटलमध्ये असतात, तेव्हा ECG काढता, तेव्हा पण काय असतं? वेव्हजच असतात ना, तो वेव्ह पॅटर्न असतो, तो सुद्धा प्रकाश आहे. म्हणजे सुखातही प्रकाश आहे आणि दुःखातही प्रकाश आहे. मग ते प्रकाशाचं माध्यम वापरून शांततेकडे आपल्या मनाला जाण्याची आपण सवय लावून घेतली तर ध्यानाचे अनेक उत्तमोत्तम परिणाम आपल्याला दिसत असतात. आपण असे का वागतो, वागावं कसं, बोलावं कसं, कारण ही सुद्धा ध्यानाची साधना आहे. उत्तम विचार करता येणं, कारण साधना म्हणजे काय? जी साधत नाही ती साधना. एक शिष्य होता, एका गुरुकडे गेला आणि म्हणाला की तुमचं नाव मी खूप ऐकलेलं आहे, तर मला तुम्ही ध्यान कसं करायचं शिकवा. तर ते गुरु त्याला असं म्हणतात की तू उद्या ये. तर हा म्हणतो की काय एवढूशा गोष्टीसाठी मला उद्या यायला सांगतायत, म्हणजेच काहीतरी मोठं माझ्याकडून ते करून घेणार आहेत. मग हा दुसऱ्या दिवशी येतो, पुन्हा त्या गुरूंना असं म्हणतो की काल मी आलो होतो पण तुम्ही आज बोलवलं, मला ध्यान कसं करायचं शिकवा. ते गुरु एवढंच म्हणतात की तू काय कर, माकड सोडून इतर कुठल्याही गोष्टीवरती ध्यान कर.
तर तो इतका बुचकळ्यात पडतो. एवढूशा उत्तरासाठी मी इतक्या लांबून आलो आणि काय उत्तर ऐकलं तर माकड सोडून कशावरही ध्यान कर. हा घरी जातो. तो म्हणतो ध्यान जर इतकं सोपं होतं तर ते मलाही करता आलं असतं. डोळे मिटतो, ध्यानाला बसतो, तर नेमकं माकडच त्याच्या डोक्यावर बसलेलं त्याला दिसायला लागतं. तर ती साधन आहे. जी साधत नाही ती साधन आहे. ती आपल्याला जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये उतरावं लागतं आणि मग ती आपल्याला साधना ती एक झपुर्झा असते केशवसुतांच्या शब्दामध्ये. ती वारंवार बसून ती आपण करणार असतो आणि या सगळ्याने आपल्या आयुष्यामध्ये खूप वेगळं काही घडणार असतं. कुसुमाग्रज खूप छान म्हणतात की प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फूल होण्याचा. प्रत्येक माणसाला काहीतरी करायचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी वय वाढलं म्हणून काय झालं, अनुभव किती मोठा असतो. गात्र थकली आहेत, इंद्रिय थकलेली आहेत, पण मनाचा अनुभव खूप मोठा आहे आणि म्हणून खूप काही करायचं आहे, कुणाला काहीतरी सांगायचं आहे. पण मी दुसऱ्यांना आपलंसं करायचं असेल तर नेमकं मग मला काय केलं पाहिजे. त्याच्यासाठीची जी एक साधना आहे ती साधना करत करत आपण जसं शरीरासाठी वेळ देत असतो तसा मनासाठी पण जर वेळ दिला तर शरीर आणि मन या दोघांचाही उत्तमरित्या समन्वय साधता येऊ शकेल. मला इथे बोलवलं, तुमच्यासमोर बोलण्याची संधी दिली, तुम्ही पण शांत चित्ताने ऐकलं. मी इथे थांबते. धन्यवाद. कधीकधी काही व्याख्यानं फक्त माहिती देत नाहीत तर मनात काहीतरी हलवून जातात. आजचं व्याख्यान अगदी तसंच होतं, नाही का? आरोग्याचा विषय किती साधा वाटतो, पण त्यात किती खोल अर्थ आहे हे आपण आज अनुभवलं. डॉक्टर वर्षा तोडमल मॅम यांनी त्यांच्या विचारशील आणि संवेदनशील मांडणीमधून आपल्याला हे अत्यंत सहजतेने सांगितलं. शरीराचे सौंदर्य वाढवण्यासाठी जसं ब्युटी पार्लर, तसं मनाचं सौंदर्य वाढवण्यासाठी वाचनालय, हे किती सहजतेने सांगितलं. असं म्हणतात ना, राग हे असं विष आहे जे आपण पितो आणि आपली इच्छा असते की समोरच्यानी मरावं. ह्या आणि इतर भावना जसं आनंद आहे, दुःख आहे, राग आहे, ईर्ष्या आहे, मत्सर आहे, ह्यांचा समतोल किती व्यवस्थित साधता येतो आणि सांभाळता येतो हे मॅमनी अत्यंत गोड आवाजामध्ये अगदी सहजतेने सांगितलं. यासाठी वर्षा मॅमचे मी मनापासून आभार मानते. त्यांचा प्रत्येक शब्द आपल्या मनाला स्पर्शून गेला आहे. याबरोबरच आजचे वसंत व्याख्यानमाला ह्याचे जेही व्याख्यान चालू आहेत किंवा जे आपण शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केले आहे, ह्यासाठी आपल्याला चितळे बंधू, रावेतकर ग्रुप, PN गाडगीळ अँड सन्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी, PN गाडगीळ ज्वेलर्स, पितांबरी प्रोडक्ट्स, बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, सिटी ग्रुप ॲमेनोरा, PNG एक्सक्लुसिव्ह या सर्व सहप्रायोजक संस्थांचे मी मनपूर्वक आभार मानते. यांच्या सहकार्यामुळेच हे विचारमंच आज अधिक तेजस्वी आणि सर्वस्पर्शी बनले आहे. आजचं हे व्याख्यान म्हणजे वसंत व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प, एका सुगंधी विचार मालिकेचं प्रतीक ठरलं आहे. या पुष्पाचा सुगंध आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असाच दरवळत राहील यात शंका नाही. आणि ह्या व्याख्यानाचं जर क्रक्स काढायचं ठरवलं तर इन इज द ओनली वे आउट हे अत्यंत समर्पक शब्दात मॅमनी आपल्याला सांगितलं आहे. पुढील पुष्पात नक्कीच भेटू. उद्याच्या पुष्पाचं नाव आहे मराठी विनोद, काल, आज आणि उद्या. उद्याच्या वक्त्यांचं नाव आहे मंगला गोडबोले. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, व्याख्यान शांततेने ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचेही आभार. तोपर्यंत उद्याच्या व्याख्यानापर्यंत आरोग्य राखा, मन शांत ठेवा आणि विचारांच्या वसंत ऋतूत रममान व्हा. धन्यवाद. मी अरुंधती तुमची रजा घेते. थँक्यू.